कसं ओळखलंस? तेव्हा पण चिरकुट होतास, आता पण चिरकुट आहेस म्हणून ओळखला. मी तेव्हा पण स्मार्ट दिसायचो आणि आता सुद्धा स्मार्टच दिसतो, कळलं? तोंड बघ आरशात. ए पण सावलीवलीने चांगली आयडिया दिली. कार्य बघत असं आल्यासारखं वाटतंय. पण तेव्हा ना गोष्टी असे मस्त रिलॅक्स मूडमध्ये करायचो. आता घाई करायला लागते. हा ना, आता सकाळी पंचायत होईल. बबलू, मी तिच्यासाठी ग्रीटिंग बनवलंय. धक 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 धक. बस बस गर्दीत पाकिट मारलंयस. नीट कर चल. ऐश्वर्या म्हणाली तसं घरातल्या एक एक माणसाचं मन जिंकायला पाहिजे. ही दोघी तशी बावळटच आहेत. यांना जिंकणं म्हणजे माझ्यासाठी खूप सोपं आहे. यांच्यापासूनच सुरुवात करते. काय करताय? मी काही मदत करू का? नाही. नको. का? माझं क्राफ्ट खूप छान होतं शाळेत. तू शाळेत गेली होतीस? व्हेरी फनी हा. थँक्यू मला असा विनोदी स्वभाव खूप आवडतो. थँक्यू थँक्यू. नाही पण खरंच मी काही मदत करू का? म्हणजे सोमराव, बोला बबलूराव. राजकुमार दादाला मदत केली आणि हे आईला कळलं आणि आई नाराज झाली तर काय होईल? तर राजकुमार दादासोबत आई आपल्याला सुद्धा घराबाहेर काढेल. आणि तुम्ही मदत आपल्याला केली म्हणून काय होईल? तिला पण घराबाहेर काढेल. हा ना? ये मदत कर. ये. तिलोत्तमा मॅडमचा राग काही झेपणार नाही मला. हे बघून असं वाटत नाहीये माझ्या मदतीची गरज आहे तुम्हाला. झालंच आहे ना. मला अचानक एक काम आठवलं. मी जाते. थँक्यू. आय लव्ह यू तारा. बबलू आय लव्ह यू तारा. तुझ्याबद्दलचं माझं प्रेम काही कमी होणार नाही. धक 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 धक. तारा, परवा स्टेजवर जिंगल गाताना तुझी जी अवस्था झाली होती ना ती मला बघवली नाही ना. मला अशी हतबल झालेली तारा पुन्हा बघायची नाहीये. मुळीच बघायची नाहीये. मान्य आहे तुझ्या टॅलेंटची थोडी कमी आहे, थोडी. मी एक्सेप्ट केलंय ते. माझी काहीच हरकत नाही. पण मग ॲटलिस्ट ज्यांच्याकडे ते टॅलेंट भरभरून आहे ना त्यांचा योग्य वापर करून टॉपवर राहायला शिक तारा. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? कळतंय मला सगळं मम्मा, पण मला ना आता ह्या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय. काय म्हणालीस? कंटाळा आलाय तुला या सगळ्याचा? त्याच्या मागे जो हात आहे ना तो बाबांचा आहे. हो ना बाबा? हा फोटो बघ. दादा पहिल्यांदा टाय बांधायला शिकला होता. आठवतंय मला. आपली महाबळेश्वरची पहिली ट्रिप. हो हो. हा, आणि हा फोटो बघ. या फोटोमध्ये हा जो शर्ट दिलाय ना हा तू दिलायस त्याला. आठवतंय. 4 दिवस त्याने शर्ट हा अंगावरचा काढला नव्हता. हा फोटो कुठला आहे? क्रिकेटची मॅच खेळलो होतो आपण. हो, आणि तू मोठं चॉकलेट गिफ्ट दिलं होतं दादाला. आठवतंय. आणि तुला चॉकलेट नाही दिलं मी म्हणून तू रडायला लागला होता जोर जोरात. मला दादानेच दिलं होतं नंतर. आठवते मला. हे बघ, हसरे चेहरे बघा ना तुमचे. तुला माहितीये ना तुझा दादा तुझी खूप काळजी घ्यायचा, हो ना? अगदी लहानपणापासून.
थँक्यू या गिफ्टसाठी. थँक्यू सो मच. हे सगळं बघितल्यावर ना सगळं आयुष्य असं झरकन गेलं रे माझ्या डोळ्यासमोरून. सगळ्या आठवणी. बरं वाटलं. मी आणि बाबांनी कायम आमचे संस्कार जपून ठेवले आणि तुम्हा सगळ्यांवर खूप चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सुद्धा त्या संस्कारांनाच धरून चालाल आयुष्यभर अशी देवाकडे कायम प्रार्थना केली. राजकुमार, एकदा चुकलास तू. त्या मुलीबरोबर जे वागलास ना त्याच्यावरून मला असं वाटलं मी जे काय आतापर्यंत संस्कार केलेत ना तुझ्यावर अचानक त्याच्यावरती प्रश्नचिन्हच उभं राहिलं रे. मी आदरले. मला वाटलं माझं चुकलं. मी कमी पडले कुठेतरी. हे जे काही गिफ्ट मला तू दिलंस ना या आठवणी आणि शिवाय जे तू रोज सॉरी बोलायचा प्रयत्न करतोयस त्याच्यावरून असं मला वाटतं की तुला कुठेतरी वाटतंय की तू चुकलायस.